कारण तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्यानंतर परत आले ते 3 वेळा. एक मुलीसाठी, एक संताजी महाराज जगनाडे यांच्यासाठी, एकदा निळोबारायासाठी. चारिता गोधन माझे गुंतले वचन, हे संताजी महाराज गायी चारायला यायचे आणि तुकाराम महाराज डोंगरावर चिंतनाला जायचे. अभंग तुकोबारायणी सांगावा, संताजी बाबांनी लिहावा. तेली समाजाचे संताजी महाराज जगनाडे. सहज बोलता बोलता निळोबारा एक दिवस शब्द केला तुकोबारायचा, संताजी, हा बाबा, तुला मूठ माती दिल्याशिवाय नाही जाणार पठ्ठा, बरे का. आणि आधी तुकोबाराय गेले. नंतर संताजी बाबांचं, सुदुमरे जवळ आहे तिथून, संताजी बाबाचं देहावसन झालं. त्यांच्या नियमाप्रमाणे परिवाराने, बरं का, निळोबाराय स्मशानभूमीत नेलं, खड्डा केला. दिवसभर माती टाकत होते पण तोंड उघडच करायचे संताजी. संताजी म्हणजे प्रेत. आता परिवार, बाकीचे नाते गोते कुठपर्यंत थांबणार आहे. दिवस मावळला गेले म्हणजे काय, हे किती माती टाकतोय तरी ते तोंड झाकल्या जात नाही. मुलाला कसं जाता येईल, वारसदार आहे, प्रेताजवळ बसून राहिला. सगळे गाव झोपल्यावर तुकाराम महाराज आले. तीन मुष्टिका मृती देख, 3च मुठा माती टाकली, तेने लपविले मुख, तोंड झाकलं. का? अरे संताजीला माझा शब्द गेला होता, कधी गायी चारताना, चारिता गोधन म्हणून आलो म्हणे तुका, संताजी बाबासाठी आलो म्हणे तुका, संतू न्यावया वैकुंठ लोका. बरं का गुरुजी, आम्हा झाले येणे एका तेलिया कारणे. या प्रमाणावरून संत जगनाडे महाराजासाठी तुकोबाराय आले. वैकुंठात गेल्यावरची गोष्ट. भागीरथीसाठी आले आणि एकदा निळोबारायासाठी आले. तुकाराम महाराज वैकुंठाला गेल्याचं निळोबारायाला कळालं. निळोबाराय बिना अन्ना पाण्याचे बसले. 42 दिवस. हे 14 दिवस बसले होते बाबा. गाथा बुडवला तेव्हा. शिष्य 3 पट. 13 दिवस झाले निश्शक्त करिता न पवसी अनंता माय बापा वगैरे. ते 14 दिवस. 14 दिवस. आणि निळोबाराय बसले ते 42 दिवस उपोषण. उपोषण म्हणजे असं नाही बापू, केळी खायची साल सतरंजीच्या खाली चक्री उपोषण गेलं उठून. वजन वाढते उपोषणात लोकांचे. वजन केळी खातन साल सतरंजीच्या खाली घालतात बरं उपास. म्हणून सरकारवर परिणाम होत नाही त्या उपोषणाचा. अरे निळोबारायच्या उपोषणाचा परिणाम जगाच्या बापावर झाला. 42 दिवस जगाचा बाप आला. मी आलो तुकोबाराय. तुम्ही कोण आहे? कोण आहे? अरे मी देव आहे. देव म्हणजे काय, हातगाडीवरचा माल आहे का? कोई चीज उठाओ 1-1 रुपया. शेष महेश दिनेश गणेश सुरेश हो जाही निरंतर ध्यावै. जाही अनादि अनंत अखंड छेद भेद सुभेद बतावै. नारद से शुक व्यास रटै पचियारे तव पुनि पार न पावै. ताही अहर किचोवरिया छचिवा भर चाच पै नाच नचावै. ये बात. शेष प्रल्हाद स्थालधारी है ना. शेष महेश दिनेश गणेश सुरेश हो जाही निरंतर ध्यावै.
जाई अनादि अनंत अखंड अच्छेद अभेद सुभेद बतावय नारद से शुक व्यास रटय पचियारे तऊ पुणी पार न पावय नारदा सारख्याच्या शुकाचार्या सारख्याच्या ध्यानाला न येणारा मी भगवान आलोय. तू भगवान असशील देवा मी ओळखत नाही. निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा तू असशील देव आम्ही नाही ओळखत. ओळखत नाही मग बसला कशाला. तो कयाचा धावा करीत असो. आणि देवा तुला बोलवलं का मी मग प्रार्थील्या वाचून आलासी का. येथे तुझं लागी बोलविले कोणी प्रार्थील्या वाचून आलासी का. ते त्यांनी प्रार्थना केली होती. प्रल्हादा कैवारी दैत्यासी दंडाया स्तंभी देवराया. आता याच्यावर कीर्तन होईल नुसतं यादी वाचून जातो. प्रल्हादा कैवारी दैत्यासी दंडाया स्तंभी देवराया प्रगटोनी तैशा परी मज नाही बा संकट तरी का फुकट श्रम टाकले पाटील. प्रल्हादा कैवारी दैत्यासी दंडाया स्तंभी देवराया प्रगटोनी तैशा परी मज नाही बा संकट तरी का फुकट श्रम केला. प्रार्थल्या वाचून आलासी का. नोळखोची देवा देव वापस गेला आणि तुकोबाराला सांगितलं ते हट्टाला पेटलंय ते मला सुद्धा ओळखत नाही तुम्हाला जावं लागेल. तुकोबाराला यावं लागलं. हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊनी असा अधिकार ज्यांचा आहे ते निळूबारा आहे त्यांचा अभंग. विठ्ठल बरं उद्धाराचा प्रश्न कोणाचाही नसतो टकले पाटील. कारण काही पामर आहे प्रल्हादराव काही विषयी आहे काही जिज्ञासू आहे आणि काही मुक्त आहे. पामर निषिद्ध विषय सेवन करण्यात रममाण झालेला विषयी शास्त्राज्ञेप्रमाणे विषय भोगतो. मुक्ताला बंधनच नाही तर त्याला मुक्त व्हायची गरज काय. ते शब्दात तिथेच अभंगातच प्रश्न उत्तर असतात. निळोबार आहे फक्त विचारता आलं पाहिजे. प्रश्न मुक्त कासया म्हणावे उत्तर बंधनाची नाईट. हा बस मजा पा फक्त त्याच्यात शिरायचं समजलं पाहिजे. मुक्त कासया म्हणावे बंधनाची नाही ठावे म्हणताना सरळ म्हणतो आपण. मग मुक्त कासया म्हणावे इथं प्रश्नचिन्ह द्या उत्तर बंधनाची नाही ठावे हे त्याचं उत्तर आहे. त्याला बंधनच नाही त्याला म्हणतात मुक्त. म्हणून प्रश्न मुक्तालाही नाही पामरालाही नाही विषयीलाही नाही राहला जो जिज्ञासू आणि त्याचा हा प्रश्न असतो. कोणता. कैमे उद्धार पावेन बर घ्या. आता पाहू ना पाहू माईक बरोबर आहे का आवाज बरोबर आहे का. दोघेही आमचेच आहे. काही गुरुजी काही मी उद्धार पावेन काही मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण. ऐश तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. बस तो साधक निळोबारायाकडे जातोय चरणी माथा विनम्र करतोय. महाराज माझा उद्धार होण्याचा उपाय सांगा. अरे उद्धारासाठी संताकडे जावं लागेल. मग आतापर्यंत उद्धार का झाला नाही. तू संताकडे गेला नाही का. ठरलेला आहे उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना विनमुख चरणा संताची. प्रल्हादराव आता हे सगळे तेंडुलकर तापले बरं का. आतापर्यंत
आमचा उद्धार का झाला नाही निळोबाराय? अरे सोपं उत्तर आहे, तुम्ही संताकडे गेला नाही. उद्धारासी ठाव नाही भाग्य हिना विनमुख चरणा संताच्या. मग संत उद्धार करतात, अरे त्याच्यासाठीच आलेले असतात. तुम्ही पहा, संत त्याच्यासाठीच आलेले आहे. कशासाठी? बरोबर आहे, तेही बरोबर आहे. दोन्ही थांबा थांबा थांबा, दोन्ही बरोबर आहे, पण त्याच्यापेक्षा फिट. आम्ही वैकुंठवास. नाही नाही नाही, थांबा थांबा थांबा, गडबड करू नका आता. आता अजिबात गडबड करू नका. आता मजा तर पाहू द्या. हा, उद्धाराया आले दिन. बिल्डर काम करतो का नाही बंगल्याचं, तसं आमच्या डोक्यात असते. कोणती वीट नाही चालत, ती फिटच बसली पाहिजे. बंगला बांधणं चालू आहे आता. अभंग म्हणजे काय? अरे ते त्यासाठीच आले. कशासाठी? उद्धराया आले दीन जना. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीन जना. निळोबाराय, मग दीन जनाचा उद्धार करण्यासाठी जर संत आले तर दिनाचा उद्धार करता त्यात विशेष काय? दीन तुमचं काम झालं. गाडी आली रुळावर. आता बरोबर ते ज्याचा त्याचा विषय आहे. मृदंगाचार्याचा तो विषय आहे, गायनाचार्याचा तो विषय आहे, कीर्तनकाराचा तो विषय आहे. अभंगाला कसं चिकटायचं. आपलं शेवटचं चरणाचं उत्तरार्ध आलो तिथे कसं आलो कळलं ना. बस, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीन जना. अरे मग दीन जनाचा उद्धार करण्यासाठीच जर संत आले तर दिनाचा उद्धार करतात विशेष काय? दीन उद्धरणे नवल कोण. आता अभंगाला चिकटलो आपण. दीन उद्धर नवल कोण. का? 3 प्रकार पडतात टकले पाटील. भगवंत, आपण आणि संत. आपण कुटुंब वत्सल आहो, भगवान भक्त वत्सल आहे आणि संत दीन वत्सल आहे. 3 शब्द लक्षात घ्या. भक्त वत्सल परमात्मा आहे. भक्ताच्या पुढे तो कोणाला काही मानत नाही. नाही तर ते युद्ध ठरलं होतं, कौरव पांडव युद्ध ठरलं, पण भगवान कृष्णाला प्रश्न पडला, जर दादा त्या पार्टीनं असला तर माझ्या अर्जुनाचा विजय होईलच, सांगता येत नाही. मग भावाला हाक लावा तर भक्ताचा विजय होईल. लक्षात. याला भक्तवत्सल म्हणतात. म्हणून बैराम दादाकडे भगवान कृष्ण आले. दादा, ते तुमचं ठरलं होतं ना तीर्थयात्रेला जायचं. जायचं आहे, पण आता अनायासे युद्ध ठरलंय कौरव पांडवाचं, तेवढं संपलं म्हणजे जातो. म्हणले आली का पंचायत. कारण 2 भाऊ 2 पार्ट्याला. बैराम दादाचा शिष्य दुर्योधन, कृष्णजीचा शिष्य अर्जुन, आणि आम्ही जर 2 भाऊ 2 पार्टीला लागलो तर माझ्या अर्जुनाचा विजय होईलच याची शाश्वती नाही. आपल्याला काय करायचं दादा? स्वतःच बघायचं असते, त्यांचं ते बघून घेतील. तुम्ही तीर्थयात्रेला जा,
आणि जर मग वेळ मिळाली तर शेवटी या काल्याला झाला. कधी गदा युद्ध शेवटचं चालू होतं दुर्योधनाचं भीमाचं, आणि ते खाली कमरीत गदा मारल्यावर पडलं, तेव्हा तीर्थयात्रा करून दादा आला. पण भक्ताच्या विजयासाठी सक्का भाऊ हाकलला. याला म्हणतात भक्तवत्सल. दुराविला सखा बळीभद्र आहे ना. भक्तवत्सल भगवंत आहे. आपण कुटुंब वत्सल आहोत. मोबाईल जे चालू असतात ना कीर्तनात सुद्धा तुमचे नाही, त्याचं कारण कुटुंब वत्सल. पण संत हे दीन वत्सल आहे. एका वाक्यात सांगतो, दुनिया जिसे ठुकराती है उसे संत अपनाते हैं. सगळे हाकलून देतात प्रल्हादराव, आपले अनुभव आहे. आळंदीला गेल्यानंतर माऊली कोणाला काय कमी पडू देते लक्षात घ्या तुम्ही. कोण काहीच घेऊन जात नाही. तांब्या घोंगड पांघरायचं. मायच्या दारात गेलं की माय काहीच कमी पडू देत नाही. सगळ्यांनी हाकलून द्यावं, त्याला संतांनी सांभाळावं. दीन बहु आवडती. ज्याचं कोणी नाही त्याचे मायबाप साधू संत असतात. म्हणून ते तेवढ्यासाठीच आले. मग दीन उद्धरण नवल काय एवढंच नाही, थोडंसं असं उलट मांडा. ते जाहिरात वाचली मुलानं, सुशिक्षित बेकार मुलगा, बाप वारकरी. थोडक्यात सांगतो. आणि नित्यनियम उरकला वारकरी बापाचा, मुलगा आला. बाबा हे पेपरला जाहिरात आली, याच्यामध्ये मी बरोबर बसतोय, फक्त थोडा वशिला लावायची गरज आहे. तुम्ही आमदार साहेबाकडे जा की मला नोकरी लागणारच. वारकरी बाप म्हणला, बाबा मी पांडुरंगाशिवाय दुसऱ्याकडे कधीच नम्र नाही झालो. मग काय बूट पालिश करू का मी? कशाला शिकवलं एवढं? बरं का प्रल्हादराव, नाराज नाही तुम्ही? हां, बरं जातो बाबा. नाही मग तुमच्याकडे निवडणुकीच्या काळात ते येतात ना, पाया पडतात. मी त्यांना कोणतंच काम नाही सांगत म्हणून येतात बेटा. काम सांगितल्यावर पुन्हा येणार नाही आपल्याकडे. नाही एवढ्या वेळेला जात बाबा. झालं बरं का निळोबार आहे. वारकरी बाप ज्या साहेबाच्या पुढे आमदार साहेबाकडे गेला. आमदार साहेब म्हणले, वारकरी दादा मला वेळ नाही, तुमच्या मुलाचं काम होतं पण मी चिठ्ठी लिहून देतो, ती चिठ्ठी घेऊन जा अमुक साहेबाकडे, तुमचं काम झालं समजा. झालं. वारकरी बाप चिठ्ठी घेऊन त्या साहेबाकडे गेला. निळोबार आहे. ज्या साहेबाकडे काम होतं त्यांच्या पुढे अर्धा किलोमीटर सुशिक्षित बेकाराची लाईन. आणि हे गेलं गुडघ्याच्यावर धोत्र, बाराबंदी, तांबडं पागोटं, 2 तुळशी, माळा, गोपीचंदन. पोरं टिंगल करायची. मला हे कोण्या नोकरीसाठी आलं रे? ते तरुण पोरं होते लाईनला. बाबा पुढं जा, बाबा पुढं, बाबा पुढं. वारकऱ्याला वाटलं मला मान देतात पोरं, ते टिंगल करायचे. जा बाबा पुढं, जा बाबा पुढं, तुमचं काम, जा बाबा पुढं. बाबा गेले, तिथं गेटवर खाकी कपड्यावाल्यानं अडवलं. कुठं चालला? ते माझ्या मुलाचं काम आहे बा साहेबाकडे. आणि बाकीचे काय जेवायला आलं? हो मागं. ढकलल्यावर म्हातारा वारकरी रागावला. नीट बोल ना, ढकलतो कशाला? नाही येत आतमध्ये. एवढी चिठ्ठी तर पोचकर साहेबाकडे. थांब येतात, आण चिठ्ठी. ते खाके कपडेवाला चिठ्ठी घेऊन गेलं. निळोबार आहे. त्या साहेबानं आमदाराची चिठ्ठी वाचली. तो साहेब वॉचमॅनच्या पुढे पळत आला. हे चिठ्ठी आणलेले कोण व्यक्ती आहे? हात जोडले वारकऱ्यानं. मी आहे साहेब. अर्धा किलोमीटर लाईन होती सुशिक्षित बेकाराची, पण ज्याच्या पुढे लाईन उभी होती तो साहेब साष्टांग दंडवत घातला वारकऱ्याला. हाताला धरलं, ऑफिसमध्ये नेलं, खिशातला रुमाल काढला, गरड गुरुजी सोपा पुसून काढला, वारकऱ्याला बसवलं, पायावर डोकं ठेवलं. वारकरी दादा तुमच्या रूपानं माझ्या ऑफिसमध्ये आज पांडुरंग आला, माझं ऑफिस पवित्र झालं, आज हे विठ्ठलाचं मंदिर झालं. चहा घेता का कॉफी का दूध घेता का नाश्ता करता का जेवण, सगळे झालं साहेब. तेवढा चिठ्ठीचा विचार करा. ते काम झालं दादा, वारकरी दादा ते काम झालं. पुढच्या महिन्यातल्या 1 तारखेला 8:30 वाजता ड्युटीवर पाठवा तुमचा मुलगा. 1.5 लाख रुपये पगार.
धारा लागल्या वारकऱ्याच्या डोळ्याला. वारकरी वापस निघाला तेव्हा विचार करतो, बाप रे, नुसतं आमदार साहेबाची चिठ्ठी दाखवली तर माझा एवढा मान, जर स्वतः आमदार साहेब सोबत असते तर काय झालं असतं. मी का सांगतो हे? अरे नुसतं त्यांचं चिंतन केलं तर माणसं तरतात, जवळ गेल्यावर काय होणार नाही. तयाच्या चिंतने तर तयाच्या चिंतने, ज्याचं चिंतन केल्यावर जर तरतात माणसं, तर प्रत्यक्षात भेट झाल्यावर काय होणार नाही. म्हणून निळा म्हणे तीही संगेची तरणे, साधूचे संगती. बस सगळे प्रमाण पाठ आहे तुम्हाला. दीन उद्धरणे नवल काय महाराज, हे जवळजवळ पटलं. 9:45 वाजले, वाजू दे ना, रोजच वाजतात. जवळजवळ पटलं. समजा प्रल्हाद महाराज एखादा नवीन माणूस, हे आमच्या गावचे हिंद केसरी पहिलवान. आम्ही वैद्य परिवारात जेवायला गेलो ना, सगळे हिंद केसरीच दिसले. हे बा ते बा तिकडे, अरे बाप रे, कृपा आहे. जेवता जेवताच घाबरलो. आपण दोघंच होतो. चांगलं आहे, चांगलं आहे. शरीर संपत्ती, चांगलं आहे आणि कृपा आहे. एखादा परिचय, हे हिंद केशरी बरे का. तो म्हणतो ठीक आहे, तब्येतीहून वाटतात. 112 किलो वजन आहे, 6.5 फूट उंची, 58 इंच छाती, कोल्हापुरी मिशा, सफरचंद सारखे गाल. अरे हे पहिलवानाचं वर्णन झालं. प्रल्हादराव, तुमच्या गावात काय होतं हे मलाच कळत. कीर्तन राहतं बाजूला, याचं कारण बरेच वर्ष झाले म्हणून. तब्येतीहून वाटतात बुवा. तुम्ही सांगता पटलं मला की हे हिंद केशरी पहिलवान तब्येतीहून वाटतात. पण एक दुसरा प्रश्न आहे, काय यांनी कुठं कुस्ती गाजवली का? आपण अभंगाकडे चाललो. नीट ऐका माझं, मी कधी येईल फिटवीट गवंडी ठेवतो तसा. म्हणजे नाही, तब्येतीहून पहिलवान वाटतात. पण आमचा प्रश्न आहे, यांनी कुठं कुस्ती गाजवली का? तसं तुम्ही सांगता निळोबार आहे, संत दिनाचा उद्धार करतात, हे मान्य आहे, तुमच्यावर विश्वास आहे माझा. पण आतापर्यंत कोणाचा केला का? निळोबारा म्हणतात माणसाचा केला, यात नवल नाही. तब्येतीहून वाटतात पहिलवान, पण कुस्ती गाजवली का? जसा प्रश्न आहे तसं तुम्ही सांगताय दिनाचा उद्धार संत करतात, विश्वास बसला आमचा. पण आतापर्यंत कोणाचा केला का? अरे माणसाचा केला, यात काय नवल आहे, जनावराचा. म्हणून पहिलं चरण मैसी पुत्रा मुखे. आता रेड्या मुखे हे अभंग होऊन गेलेले आहे. पुन्हा मैशी पुत्रामुखे शब्द घालायची गरज काय? याचे कारण संतांना भविष्य काळातल्या समाजाची भीती वाटते. प्रल्हादराव, पुढे जास्त सुशिक्षित लोक जन्माला येतील, वेळ जाणार नाही तेव्हा रोडच्या काठाला उष्ण्या तंबाखूला उष्णा चुना मळून संताच्या चरित्रावर आक्षेप घेतील. खरं आहे का खोटं आहे? अंधारे दीपा, अरे हा अभंग आहे, तुम्ही भलते डोकं नका चालू. मी अंधारे, हा शावा, ते पहा आहे ना पुरावा माझ्याकडून. मग ते काय कोणाचं नाव घेतो का आम्ही? अभंग आहे तो. दिव्याला महत्व कशामुळे आलं बाबा? अंधारामुळे. मग अंधाराचे उपकार मानले पाहिजे आपण. अंधार नसता तर दिव्याला कोण विचारत होतं? अंधारे दीपा आणि एली शोभा, माणिकास प्रभा कोण. बस मला माहिती आहे ना, खूप पाठांतर आहे सध्या. तुमचा काय दोष आहे? कीर्तनकारालाच नाही पाठ, तरी त्याच्या तारखा मिळत नाही, विशेष आहे. अंधारे दीपा, अंधारे दीपा आणि एली शोभा, माणिकास प्रभा कोंदणाची. अमृताला महत्व कशामुळे आहे?
अमृतासी मोल विषाची या आम्ही कोणाच्या नावाचा उल्लेख केला नाही, अभंग वाचून दाखवला है ना. अंधारे दीपा आणि एली शोभा माणिकास प्रभा कोंदणाची अमृतासी मोल विषाची या गुणे पितळ तरी सोने उंच नीच. बस बस जाऊ द्या, घरी गेल्यावर पाहून घ्या बाकीचा कथा. महत्व कशामुळे? दिव्याला अंधारामुळे, अमृताला विषामुळे, सोन्याला पितळामुळे. म्हणून ते पितळ घालतात सोन्यात. पितळ तरी सोने उंच नीच. प्रल्हादराव अमृताची मोल विषाची. म्हणून भीती वाटली पुढच्या समाजाची संताला. आपण जर रेड्यामुखी शब्द घालावा, नाहीतर गरज होती का? तुलसी रामायणामध्ये एक असा शब्द आहे, निळोबारा आलंच आहे, उरकत आपलं आलंच आहे. एक शब्द असा आहे, राम कथा ससी किरण समाना. एक 2-3 मिनिट घेतो. रामाची कथा चंद्र किरणासारखी आहे असा तुलसीजींनी उल्लेख केला. आता कथा सूर्यवंशाची आहे, उपमा चंद्रकिरणाची. निदान सूर्याची उपमा द्यायला पाहिजे होती. नको सूर्याची तर चंद्राची तरी. चंद्राची नाही, सूर्याची नाही बापू, चंद्रकिरणाची. रामकथा ससी किरण समाना. कारण तुलसीजीला भीती वाटली, आपण जर रामकथेला सूर्याची उपमा द्यावी तर सूर्याच्या बाबतीत प्रिय अप्रिय भाव आहे. कारण थंडीच्या दिवसात सूर्याचं ऊन बरं वाटतं, उन्हाळ्यात नकोसं वाटतं. तशी उपमा द्यावी तर रामायण श्रावण महिन्यात गोड वाटतं, भाद्रपदात डोकं उठतं. असा भाग नसल्यामुळे उपमा चंद्राची, सूर्याची नाही. त्याच्या पुढे चला, मग चंद्राची उपमा का नाही दिली, चंद्रकिरणाची का? याचं कारण तुलसीजीला वाटलं चंद्राला डाग आहे काळा. आपण जर रामचरित्राला चंद्राची उपमा द्यावी तर 2023 मधले लोक डोके चालवते. बरोबर आहे, रामचरित्राला चंद्राची उपमा दिली ना. अरे चंद्राला काळा डाग आहे, तसं चरित्राला कलंक असला पाहिजे, म्हणून तर चंद्राची. असंही कोणी सुपीक डोकं चालू नये उष्ण्यात तंबाखूला चुना मळून, म्हणून उपमा दिली चंद्र किरणाची. राम कथा ससी किरण समाना. आणि चंद्र किरण अधिक प्रिय वाटतंय ते चकोर पक्षाला. जे श्रवण करतात ना कथेचं त्यांना चकोर म्हटलं आणि कथेला चंद्रकिरण म्हटलं. तसं निळोबारायला वाटलं आपण रेडा शब्द घालावा तर 2023 मधले लोक उष्ण्या तंबाखूला चुना म्हणून डोके चालवते. तुम्हाला काय वाटतं टकले पाटील? रेडा म्हणजे जनावर? अरे रेडे आडनावाचे कोणी ग्रहस्थ असावे, त्याच्या मुखातून ज्ञानोबानं वेद बोलवला असावा. काळा तंबाखू असं कोणी सुपीक डोकं चालू नये म्हणून लेका तंबाखूवाल्या आडनावाचा रेडा नाही, मग म्हशीचा मुलगा, म्हैसी पुत्रा, म्हणून शब्द म्हैसी पुत्रा मुखे. आता म्हशीचा पुत्र आडनावाचा रेडा असतो टकले पाटील का खरोखरचा असतो? खरं सांगा. म्हशीचा पुत्र म्हैस ज्याची आई, कारण बेअकली जनावर. विश्वामित्राच्या पुढे हे चाळणी, आपलं ते ब्रह्मदेवापुढे चाळणी घेऊन बसलं होतं. अजिबात प्रतिसृष्टी निर्माता विश्वामित्राचा वाद ब्रह्मदेवाजवळ सोबत झाला. आणि मग यानं तू काय समजला ब्रह्मदेवा, पठ्ठा प्रतिसृष्टी निर्माण करतो. म्हणून यानंही प्रतिसृष्टी. मग पाहू करा, डुप्लिकेट
पाहूनच करावं लागते ना. कोणत्याही मालाची डुप्लिकेट होते ना, त्याचं कारण पाहून. पहिली नक्कल अस्सल, मग नक्कल. मग याला प्रतिसृष्टी निर्माण करायची ती प्रल्हादराव. मग पहिली शेळी उभी केली, शेळी ब्रह्मदेवाची. आणि तशी पाहू पाहू ब्रह्मदेव शेळी करू लागला, याची मेंढीच झाली. हे नाही जमलं. एवढं काय, एवढं साधतं काय, मी तिथंच होतं म्हणून सांगतो. त्या पाहू पाहू करत होतं ना. त्याची शेळी पाहिली ब्रह्मदेवाची, हा म्हणला मीही शेळी करतो, झाली मेंढी. म्हणला यालाच गाय करता येते का रे, म्हणून म्हणला मी गाय करतो, याची म्हैस झाली. ही प्रतिसृष्टी आहे. गायीसारखी म्हैस, शेळीसारखी मेंढी, आणि हिच्या पोटी जन्म या बाबाचा आहे. अजिबात अक्कल नसलेलं जनावर म्हणजे रेडा. रस्त्याने चालला तर मधल्या पांढऱ्या रेषेहून चालतो, त्याला वाटतं मोदी सरकारने माझ्याकरताच आखून ठेवली असावी. रवंत करीत चालतं. ट्रक ड्रायव्हर एसटी वैतागून जातो, काठी काढतो कॅबिन मधून, 10-15 काठ्या पुऱ्या ताकदीनं रेड्याच्या पाठीत घालतो. तेव्हा रेडा हळूच मागं फिरून पाहतो काय चाललं भारतात. तुम्ही पहा, गाईचं वासरू वेगळे प्रल्हादराव, म्हशीचं पारडू वेगळं. ते खिल्लाऱ्या गाईचं पाहिजे टाकले पाटील, हे जर्सीचं नाही. जर्सीचं बैताड त्याला काही कळत नाही, शपथ खोटं नाही. पूर्वी माणसं खिल्लाऱ्या गाईचं दूध प्यायचे. बार रोहिलागडचे लोक खिल्लाऱ्या गाईचं दूध प्यायचे. हॉर्न वाजल्या बरोबर रोडच्या खाली उतरायचे. मी काही बोललो नाही. आता हॉर्न वाजून पहा, 2 पावलं पुन्हा रोडवर येतं. समजावं याचा तीभर दोष नाही, जर्सी माऊलीचा परिणाम झाला. हे इथे सगळे कास्तकार बसले. अरे 1000 गाई कैपानं चरू द्या, खिल्लाऱ्या गाई, तिचं वासरू सोडा गोठ्यातून, ते पहिलं कान टवकारतं, शेपटाचा गोंडा वर करतं, सराय जातं. ते 999 गाई डावलून मायच्याच कासेला. एवढी अक्कल आहे खिल्लाऱ्या गाईच्या वासराला. येथा धेनू सहस्त्रस्य वत्सम विंदती मातरम. 20 म्हशी जर गोठ्यात बांधून असल्या प्रल्हादराव, पारडू सोडा. ते म्हशीकडे नाही जात, आधी सोडणाऱ्याकडे. तुम्ही काहून हसता, सोडून पाहिलं म्हणून. हे सगळे जेवढे हसतात ना, यांनी पारडू सोडले. मग पाटलाला वाटतं माझे एवढे पांढरे कपडे इकडे कुठं चाललं, हे देतं 2 थोबाडीत. मग ते तिकडे पाहतं प्रल्हादराव, म्हशीकडे. त्याला वाटतं मालकाने मारलं त्या अर्थी प्यायला सोडलं असावं. पण 20 म्हशी आहे, याच्यातली माझी माय कोणती असावी. त्याला वाटतं कशाला वेळ घालवावी, अर्धाच तास शिल्लक आहे, पहिलीपासून टेस्टिंग करावी. ते पहिल्या म्हशीच्या काशेला लागतं. तिला वाटतं मी व्यालीच नाही तर माझं कुठलं, मारती लात, जाऊन पडतं, वाकून करतं. दुसरीच्या काशेला ती मारती लात, तिसरीच्या काशेला. ते उदास होत नाही प्रल्हादराव. त्याला माहित आहे लाता खाऊन लात. हे गोदावरी ताईची एक गवळण आहे, सर्वांना पाठ आहे. घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन घागर घेऊन, तशी आमची स्पेशल आहे ही. लाता खाऊन लाता खाऊन लाता खाऊन. त्याला वाटत लाता खाऊन का होईना मायचा निर्णय लागणार आहे. जी 20 मधली लात मारणार नाही ती पठ्ठ्याची माय ठरणार आहे. एवढं बेअकली जनावर कोण, म्हशीचा पुत्र. त्याच्या मुखातून वेद, मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. मग काय जादूचे प्रयोग म्हणून केले का ते? नाही. त्यांना अरे चमत्कार करणारे संत नसतात, पण संताला चमत्कार येत नसतात असाही गैरसमज करू नका. जे जे चमत्कार करतात ते संत म्हणावे तर जगातले सगळे जादूगार संत होतील. त्यांना काही मधुकरी मागायची गरज होती का बाबा? नुसता रेडा घेऊन फिरवला असता गावोगावी, चौकात उभा केला असता, बच्चे लोग रेडा हेला बात करने वाला है और बात करने के बाद 10-10 पैसे डालो, रोज पोतं भरलं असतं, मधुकरीची गरज नव्हती. म्हणून चमत्कार म्हणून फिरले नाही. मग का? त्याची कारण शोधा. काय कारण ते सर्वांना माहिती आहे, म्हणून इतिहास सांगून आपला वेळ घेत नाही.
हे कारण आहे प्रल्हादराव. काय नाव आहे रे तुझं पैठणला? मला निवृत्ती म्हणतात, या देहाला ज्ञानदेव म्हणतात, सोपान मुक्त आहे. ऐसे ऐकून नावे हासिन्नल्ले ब्राह्मण. हा, हसायला लागले. पैठणची गोष्ट हसायला लागले. ज्ञाना एक ब्राह्मण म्हणला, काय विशेष आहे? आपल्या हेल्याचंही नाव ज्ञान्याच आहे. ज्ञान्या वाहत असे पखाली से एक म्हणते नावामध्ये काय आहे? ज्ञान्या वाहत आहे. ते पाठ आहे मला, पण वेळ जाते ना. तुम्हाला म्हटलं अर्ध म्हटलं ना अर्ध गप बसलं. हे अजिबात नाही, तसं शंका घेऊ नका. एक म्हणते नावामध्ये काय आहे? ज्ञान्या वाहत आहे पखालीशी. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, वेगळी का माता या नाही? असं बाता मारणं वेगळं आहे. तोही माझा आत्मा, त्याला हाणलं तर तुला वेदना होतील का? माझा आत्मा म्हणतो. दुसरा ब्राह्मण म्हटला, वेळ कशाला घालवता, 10 वाजले, आणा त्याला ज्ञान्याला. ज्ञान्या म्हणजे हेला. आणि जेव्हा आसूड मारला रेड्याच्या पाठीवर, तोची वळ मी नका काळजी करू, मारिता आसूड मायशाची या पाठीन, तोची वळ उठी ज्ञानदेवा. जेव्हा ज्ञानोबा रायावर वळ उठला ना, मुक्ताई कळवळल्या. अरे काही दया माया ऐकणार आहे तुम्हाला? भावाची पाठ बघा, माझी काळी नाही झाली. माझ्या भावाची ज्ञानोबाची पाठ दाखवली, हिरवी काळी निळी पाठ झालेली. तरी एका ब्राह्मणानं डोकं चालवलं, अरे याचा बाप बंगाल्या विद्या शिकायला गेलता, विठ्ठलपंत. हे पोराला शिकवलं असेल. असं कुठं असते का रे? रेड्याला मारायचं आणि याच्या पाठीवर वळ, आजार म्हशीला आणि इंजेक्शन पखालीला. म्हणले आपण मान्य करू, पण याच्या मुखातून वेद बोलवला तर. आणि म्हणून ज्ञानोबारायला म्हणावं लागलं. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. म्हणून शब्द आहे मैसी पुत्रा मुखे. इथपर्यंत आलो आपण, कारण थोडा थोडा इतिहासही जोडावा लागते ना. ते पटवून तर द्यावं लागत का, उगाच ठोकून चालत? हां बरं का प्रल्हाद, झालं तुम्ही, तुमच्यापेक्षा मी जास्त थकलो. तुम्ही जांभई देऊ नका. तिसरा कार्यक्रम आहे हा. 12 ते 3 रामायण, सिल्लोडच्या पुढे 25 किलोमीटरवर कोट नांद्रा. नंतर 5 ते 7 टोणगावचं केलं. मग इथे आलो, 20 मिनिटात जेवलो की 8:30ला बसलो. झोपायला 3 वाजणार आहे. तुम्ही काय जांभई देऊ नका. तुम्ही आमचं झाल्यावर जेवा आणि मग विश्रांती घ्या. विठ्ठला मैसी पुत्रा मुखे बोलवणे श्रुती. का रेडा बोलवला रेडा? याचं कारण ब्राह्मणांचा गर्व हरण करण्यासाठी, चमत्कारासाठी नाही. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला. यासाठी रेड्यामुखी वेद बोलविला, चमत्कार म्हणून नाही, गर्व हरण करण्यासाठी. मैसी पुत्रामुखे बोलवणे श्रुती. प्रल्हादराव एवढं झालं. आता पुढे चालवणे भिंती. मग काय चमत्कार म्हणून नाही. भिंत का चालवली? तिथून ते रेड्याला घेऊन गेले आणि ते जास्त वाढवत नाही. पुनतांबा नावाचं गाव लागलं आणि तिथं 1400 वर्षाचे योगी चांगदेव बाबा बसले होते. 6 महिने समाधीत राहायचे आणि मग समाधीतून बाहेर आले म्हणजे प्रेताकडे पाहिले की प्रेत जिवंत व्हायचे. बरं का, निरोबर आहे. तुमच्या भागातली गोष्ट आहे. आणि मग लोक प्रेत पुरत नव्हते, पेटवत नव्हते. मेलं की तिथं आणून ठेवायचे, मेलं की तिथं आणून ठेवायचे. आणि मग बाबा उठले समाधीतून की प्रेताकडे पाहायचे आणि प्रेत घरी निघून जायचे. कोणी ऊस तोडणीला, कोणी कामाला, कोणी काय गव्हाला पाणी द्यायला, हरभऱ्याला. तिथून जात असताना मुक्ताबाई म्हणली, दादा या भागात प्रेत पुरत नाही का, जाळत नाही रे इथं, काय करायचं आहे मुक्ताबाईला? म्हणजे पण काय नेमकं? मग तपासा अंती कळालं की चांगदेव बाबा समाधीस्थ आहे, ते 6 महिन्याने उठतील आणि मग त्यांच्याकडे पाहिलं की प्रेत जिवंत होतील. बापरे, 6 महिने अशीच राहतील का दादा? मी करू का रे जिवंत?
मुक्ताई. काय करायचं मुक्ता? ते एक मेलं कुत्रं होतं तिथं बरं का. मुक्ताईनं ते एक पडलेलं हाड उचललं, त्याच्यावरून ओवाळलं, ते कुत्रं गेलं पळून. तसे सगळे प्रेत उठले गेले आपापल्या घरी. आणि मग चांगदेव महाराज 6 महिन्यांनी समाधीतून बाहेर आले आणि शिष्यांना विचारलं, शिष्या जे कोरोना संपला का रे? मागे तर खूप गर्दी होती प्रेताची, आता एकही मेलं नाही. खूप मेले महाराज. मग ते एक मुक्ताबाई नावाची मुलगी, तिनं जिवंत केले. काय सांगता काय? ते तर काहीच नाही महाराज. तिचा ज्ञानोबा नावाचा भाऊ, त्यानं रेडा बोलवला म्हणे पैठणला. काय सांगता रे? अहो खरंच सांगतो महाराज. वय किती असेल त्याचं काय 14चं असेल वो. आणि मी 14शाचा, ते 14चं. लेखन साहित्य आणा. मी तिथंच होतो, आणलं ते पेन टेकवला. पण विचारत होते चांगदेव महाराज शिष्यांना, वय किती असेल रे? सांगितलं बाबा 14. मायनाच लिहिता येईना. आशीर्वाद लिहावा, ज्ञानानं मोठा आहे. दंडवत घालावा, वयानं लहान आहे. पेन तसाच बरं का, निळोबार आहे. 10 वाजले तरी तसाच. बाकीचे शिष्य म्हणलेले का, शाई भरून नाही दिला का रे पेन? शाई भरून दिला रे. मग ते चालत कसा नाही? पेनमध्ये शाई आहे रे. मग गुरुजीच्या डोक्यात काही नाही, त्याच्यामुळे पेनमध्ये उतरत नाही. म्हणून कोरा म्हणजे बिगर मायण्याचा. आणि तो आल्यानंतर मुक्ताबाईनं टोमणा मारला. 1400 वर्ष जगला तरी कोराच. माऊली म्हणले, मुक्ता बरं झालं, निदान कागद तरी खराब नाही करून ठेवला माझ्या चांगदेवानं. कोऱ्या कागदावर काहीतरी लिहिता येतं ग ताई, कागद खराब केल्यावर काय लिहिणार? म्हणून सामान्य अधिकार नाही. ज्यांना ज्ञानदेव भेटतात ते चांगदेव म्हणून. आम्ही वांगदेव असल्यामुळे अज्ञानदेव नाही भेटत. हा ना. त्या 65 ओव्या, त्याचं नाव चांगदेव 65. चांगदेव 65. पहिल्या ओवीचं पहिलं टोक कळेना, आले लोटांगणी चांगदेव. मग वाघावर बसून शिष्यांच्या सह मुक्ताबाई म्हणली, दादा मान योगे, आपण त्याला सामोरा जाऊ. मग ज्या भिंतीवर उनखात बसले होते 4ही भाऊ, चालविली जड भिंती. कशासाठी? हरली चांगयाची भ्रांती. चमत्कार म्हणून नव्हे, चांगदेवाचा गर्वहरण करण्यासाठी भिंत चालवली. द्विजांचा गर्व हरण करण्यासाठी रेडा बोलवला. मग मैसी पुत्रामुखे बोलवणे श्रुती, चालवणे भिंती बैसुनिया. निळूबाराय म्हणतात, अरे माणसाचं काय घेऊन बसला? जड भिंत चालवणं आणि मूर्ख रेडा बोलवणं हे सामान्य. तो म्हणतो कोणाचा उद्धार केला का माणसाचा केला, यात काय नवलाय? जनावराचा. मैसी पुत्रामुखे बोलवणे श्रुती, रेड्याच्या मुखातून वेद बोलवणं आणि निर्जीव भिंत चालवणं. काय झालं? याला म्हणतात उद्धार. कितीतरी भिंती आहे भारतात. गाजर गवत उगवलं, येड्या बाबळी कुत्री बसली. एक भिंत आहे अजून 750 वर्ष झाले, वारकरी डोकं टेकवतात. याला म्हणतात जडाचा उद्धार. किती हले पाणी वाहता वाहता मेले, पण एक रेडा आहे 750 वर्ष झाले. आळ्याला समाधी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. त्या रेड्याच्या पुढे 750 वर्षापासून दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह आहे. याला म्हणतात मुळाचा उद्धार. मैशीपुत्रामुखे. मग जनावराचा, जड भिंतीचा, तू म्हणतो माणसाचा. अरे माणसाचा उद्धार यात काय नवल? भिंतीचा उद्धार, मूर्ख रेड्याचा उद्धार. मग भिंत चालवणे आणि रेडा बोलवणे नोहे हा सामान्य महिमा संताचा. इथपर्यंत आलो आपण बरं का टकले पाटील. तरी अजून 17 मिनिट आहे. 8:30 ते 10:30. तुमच्या आधी आलो मी, तुमचं गाव असून. नाही तसं नाही म्हणत, ते बरोबर आहे. तुम्ही उशिरा आले म्हणून आमचं म्हणणार. हे जास्त परिचयाचं बोलणं आहे. तारीख घ्यायची तळमळ त्यांचीच असते. ते बसत नसले तरी बसवायला लावते. ठीक आहे. आणि आता गुरुजी आले, सुपेकर आले, मजा आहे.
हे परमार्थानं परमार्थिक संस्कारानं संपन्न झालेलं रोहिला गड आहे. एवढा समाज आहे तुम्ही पहा. पण सुई पडेल तरी आवाज येईल एवढी शिस्त आणि शांतता आहे. हे तरुण पोरं असतात का कार्यक्रम